पालकांची चिंता वाढवणारी बातमी आपण पाहूया। कारण अचानक चिमुकल्यांना हार्ट अटॅक येण्याचं आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याचं पाहायला मिळत आहे। गुजरात, कर्नाटक किंवा साताऱ्यामधल्या घटनांनी चिंता अधिकच वाढत चालली आहे। पाहूयात या मागचं नेमकं कारण काय आहे, हा धोका नेमका का वाढतोय आणि लहान मुलांची काळजी कशी घ्याल हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट। गुजरातमध्ये 8 वर्षाच्या मुलीला शाळेतच हार्ट अटॅक, कर्नाटकात 3रीतल्या मुलीला हार्ट अटॅक, सातारा माडमध्ये 14 वर्षाच्या पैलवान मुलाला हार्ट अटॅक। तुमच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ही बातमी। केवळ प्रौढांनाच हृदयविकार आणि त्यातून हार्ट अटॅक येतो असं आता राहिलेलं नाही। कोरोनानंतरच्या काळात तरुणांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं, पण आता परिस्थिती भयंकर झाली आहे। कारण लहान मुलांना, अगदी शाळकरी मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं आणि त्यातून मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय। दृश्यांमध्ये दिसणारी ही मुलगी गार्गी, अवघी 8 वर्षाची, शाळेमध्ये असतानाच गार्गीला अस्वस्थ वाटू लागलं। कशीबशी ती जवळ असलेल्या खुर्चीवर बसली आणि एकाएकी कोसळली। तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, व्हेंटिलेटरवर ठेवलं, पण डॉक्टरही तिला वाचवू शकले नाहीत। अवघ्या 8 वर्षाच्या गार्गीनं हृदयविकाराच्या झटक्यानं या जगाचा निरोप घेतला। कर्नाटकच्या मैसूरमध्येही 3रीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत असंच घडलं। शाळेमध्ये असताना तिला हार्ट अटॅक आला आणि ती गेली। साताऱ्यात पैलवानी करणाऱ्या 14 वर्षाच्या मुलालाही हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमवावा लागलाय। मान तालुक्यातला दहिवडीमधला दीपक कुंभार हा कुटुंबातला एकुलता एक मुलगा हृदयविकाराच्या झटक्यानं हे जग सोडून गेला। केवळ काल परवा घडलेल्या या 3 घटना नाहीत, तर अलीकडच्या काळात लहान मुलांचा हृदयविकारानं मृत्यू होण्याच्या आणखी काही घटना समोर आल्यात। मध्य प्रदेश, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 7 वर्षाच्या राघव दुबेचा हार्ट अटॅकनं मृत्यू। उत्तर प्रदेश, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मोबाईलवर कार्टून बघत असताना 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याच्या घटना वाढल्यानं डॉक्टरांनी ही चिंता व्यक्त केली आहे। जन्मतः असलेल्या हृदयाच्या स्नायूंचा विकार, ज्याला आपण हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणतो, याचा अर्थ सोप्या भाषेत असा की हृदयाच्या स्नायूंचं आकारमान हे जन्मतः जास्त असतं आणि हे जनुकांच्या दोषामुळे असतं। तर ह्या स्नायूंचं आकारमान जास्त असल्यामुळे जेव्हा हृदय आकुंचन प्रसरण पावत असतं, तर जेव्हा आकुंचन पावतं तेव्हा हृदयाच्या डाव्या जवनिकेतून म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकलमधून महारोहिणीत जे रक्त जातं त्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो। आता थंडीचा मोसम आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे की थंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असतं। तर कॉक्साकी नावाचा एक व्हायरस असतो, विषाणू असतो की ज्याच्या संसर्गामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती अचानकपणे वाढू शकते। मायोकार्डायटिस म्हणतो आपण त्याला, की हृदयाला संसर्ग जेव्हा होतो तेव्हा हृदयक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो आणि हृदयाच्या ठोक्यांची गती अचानकपणे खूप वाढून जाते। 200, 250, 300 प्रति मिनिट अशी गती होऊन जाते आणि काही सेकंद किंवा काही मिनिटं जर ही गती राहिली तर त्वरित मृत्यू होतो। या बाळांमध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो? तर त्यांची जी प्राथमिक लक्षणं असतात, असं नाही की अचानकपणेच तो होतो म्हणून, त्यांना बऱ्याच वेळा आधी लक्षणं असतात जी आपण दुर्लक्ष करतो की लहान मुलांमध्ये काय हृदयविकार होऊ शकतो। तर ती जी काही तक्रारी सांगतात त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर काही अंशी आपल्याला या आजाराचं निदान होऊ शकतं। जर बाळाला ताप येत असेल तर तापाच्या दृष्टीने सर्व तपासण्या करून त्याला विषाणू संसर्ग आहे किंवा नाही हे बघणं आपल्याला फायद्याचं ठरू शकतो आणि हे अचानक होणारे मृत्यू आपण टाळू शकतो। थंडीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडीपासून बचाव करणं, कारण थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे हृदयावरचा तणाव वाढतो। काळ बदलला तशी लाईफस्टाईल सुद्धा बदलली, आबाल वृद्ध सगळ्यांचीच। त्याचे परिणाम या अशा धोक्यांतून जाणवू लागले। आयुष्य सोपं करण्याच्या प्रयत्नात माणूस झगडत असताना सोप्या गोष्टींमुळे आयुष्य लहान होऊ नये यासाठी आता माणसाला झगडण्याची वेळ आली आहे। नाशिकहून किरण ताजनेसह गुरुप्रसाद जाधव, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।